पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। या गट्टीला प्रशांत जगताप यांचा तीव्र विरोध होता, मात्र वरिष्ठ पातळीवर हालचाली वाढल्यानं आणि त्यांना बाजूला सारल्यानं जगताप यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय। पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या आघाडीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जातंय। मात्र प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांच्या पक्षासोबत कधीही आघाडी करणार नाही अशी भूमिका घेतली होती। दोन्ही पक्षांच्या युतीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाने एक समिती स्थापन केली आहे। यात वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे शहराध्यक्ष असूनही प्रशांत जगताप यांना या समितीपासून दूर ठेवण्यात आलंय। यामुळे प्रशांत जगताप प्रचंड नाराज होते। या डावलण्याच्या राजकारणामुळे प्रशांत जगताप यांनी तातडीनं आपल्या समर्थकांची बैठक बोलावली। या बैठकीत त्यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। सूत्रांच्या माहितीनुसार जगताप यांनी आपला राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। प्रशांत जगताप आता नेमका कोणता पर्याय निवडणार याची चर्चा सुरू झालेली आहे। ते मशाल हाती घेणार की काँग्रेस फडकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।